पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी सरकार आता ऍक्शन मोडवर आलेलं आहे। खरं तर काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते। आज स्वतः उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयात गेलेले आहेत। त्यांची प्रेस कॉन्फरन्स सध्या जी आहे ती पुणे पोलीस आयुक्तालयात सुरू आहे, परंतु त्याआधी दुपारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। खरं तर हा जो गुन्हा घडलेला आहे तो गुन्हा एका अल्पवयीन मुलाकडनं घडलेला आहे आणि त्याचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना आज सकाळी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। परंतु या संदर्भात जो अल्पवयीन मुलगा होता त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जावी, त्याला पुरोड मानलं जावं आणि त्याच्यावरती सुद्धा कारवाई केली जावी अशी मागणी होत होती। त्या संदर्भात पुणे पोलिसांनी जे आहे ते रविवारी कोर्टामध्ये या संदर्भात अर्ज केला होता। यातला पहिला अर्ज जो होता तो आरोपीला प्रौढ ठरवण्यात यावा, तर दुसरा अर्ज जो होता तो पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला रिमांड होमची मागणी केली होती। परंतु हे दोन्ही अर्ज जे आहेत ते पुणे न्यायालयाने जे सत्र न्यायालय आहे त्यांनी हे अर्ज फेटाळलेले आहेत आणि या संदर्भात आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। त्याचबरोबर त्यांनी असे सांगितलं की आमच्यावरती कुठलाही दबाव नाहीये। खरं तर काल महाविकास आघाडीचे नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर जे आहे ते पत्रकार परिषद घेतली किंवा पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की पुण्यातल्या नेत्यांचा आणि राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचा जो आहे तो पुणे पोलीस आयुक्तांवर जो आहे तो दबाव आहे आणि त्यामुळे कारवाई केली जात नाहीये। त्यानंतर आज संजय राऊत यांनी सुद्धा जे आहे ते पुण्याचे पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी केली होती। त्यावरती सुद्धा अमितेश कुमार यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की कारवाईवर जे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनी माझ्या समोर येऊन जे आहे ते बोलावं असं थेट आयुक्तांनी जे आहे ते चॅलेंज दिलेलं आहे। नक्की या संदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणालेत आपण पाहूयात। नॅरो स्ट्रेच ऑफ रोड वर ते अत्यंत तेज गतीने ती वाहन चालवत होता, मद्य पिऊन ते अशा केलेले आहे म्हणून ते हिनस क्राईम आहे, म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे। एक मिनिट, या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होमला 14 दिवसासाठी पाठविण्यात यावी। इन्सिडेंटली दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली आणि जे ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी एक कोर्टाने 2 पानाची ऑर्डर केलेली आहे, जी ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये आहे। ऑलरेडी त्यावर काल भरपूर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्या विषयावर भरपूर चर्चा पण झालेली आहे। त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही ब्लड रिपोर्ट कधीपर्यंत येईल आणि कुठे पाठवलं आपण? ब्लड रिपोर्ट कुठे पाठवण्यात आलेली आहे ती सांगणे संयुक्तिक नाही आहे, परंतु ते लवकरात लवकर येईल याची प्रयत्न सर हिंदी में ब्रीफ करना। मुख्यमंत्र्यांनी काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत? बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे। माननीय पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे। ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल, जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे, हीच भूमिका शासनाची आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस डे 1 पासून तीच मार्गाने चालत। काल पण सर्वांना स्पष्ट केले होते की पोलीस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशी पासून करत आहे, 304 IPC लावण्याची प्रकार असतील, कोर्टाला जुवेनाईलला अडल्ट ट्राय करायसाठी अर्जचे असतील, नंतर 75 आणि 77 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट तहत गुन्हा दाखल करायची असतील, पोलीस डे 1 पासून कायद्याची मार्गावर आहे। मी काल ही पण खुलेआम सांगितले की कोणताही लीगल पॅनल, लीगल एक्सपर्ट समोर आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे। जर कोणी मला जे भूमिका, जे स्टेप्स पोलिसांनी घेतलेले आहेत त्याचे पेक्षा काही आणखी स्ट्रिंजेंट भूमिका कोणी मला सुचवत शकतील तर आम्ही त्या चर्चावर जाण्यास पण तयार आहे। सांगण्याची अर्थ असा आहे की आम्ही डे 1 पासून कायद्याची मार्गावर ठामपणे चालू आहे, जेणेकरून जे दुर्दैवी घटना झालेली आहे
ज्यांच्यावर 2 इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे त्याचे आरोपी विरुद्ध कडक शिक्षा व्हायला पाहिजे, हीच भूमिका डे 1 पासून आहे. अत्यंत तर आपण बघितलं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात जे म्हणजे पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरण आहे यामध्ये आम्ही जी आहे ती योग्य भूमिका आणि जास्त कडक कारवाईची भूमिका घेतलेली आहे, परंतु यापेक्षा कोणी वेगळी कारवाई करण्याचं सुचवत असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. माझ्याबद्दल कोण काय बोललं हे मला माहित नाही, परंतु सरकारने सुद्धा याबाबत जे आहे ते कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. आपण बघितलं तर काल गृहमंत्र्यांनी स्वतः आयुक्तांना फोन केला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी सुद्धा पुणे पोलिसांबरोबर आयुक्तांबरोबर फोनवरनं चर्चा केलेली आहे आणि आता खुद्द गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या पोलीस मुख्यालयात दाखल झालेले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरनं आता सरकार कुठेतरी ऍक्शन मोड मध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नक्की पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.